प्रेक्षकांनो, धक्कादायक बातमी समोर आली आहे। शिर्डी एअरपोर्ट रोडवर मंगळवारी एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला आहे। रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका ट्रकच्या पाठीमागे बोलत उभे असलेल्या दोघांना भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारने चिरडत ट्रकला धडक दिली। या भीषण अपघातात संगमनेर येथील सज्जाद यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून युनुस शेख एक गंभीर जखमी झाले आहेत। प्रत्यक्षदर्शीयांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर येथील सज्जाद आणि युनुस शेख हे दोघे शिर्डी एअरपोर्ट रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकच्या पाठीमागे बोलत उभे होते। त्याचवेळी शिर्डीकडून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या फॉर्च्युनर कार क्रमांक MH17 AZ 4779 च्या चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला। क्षणार्धात या कारने दोन्ही व्यक्तींना चिरडत उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोठ्या आवाजाने परिसर हादरला होता। धडकेचा प्रचंड आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अपघातात गंभीर जखमी झालेल्या युनुस शेख राहणार संगमनेर यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करून पुढील तातडीच्या उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले। तर कार चालक डॉक्टर सत्यजित निगोते देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे। तर या अपघाताचे नेमके कारण काय होते आणि चालकाचा ताबा कसा सुटला याचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे। न्यूज NAP करिता शिर्डीहून शाहनवाज शाह, शौकत पठाण, संगमनेर।